आनंदाबाई बाजीराव आंबुरे. माझा नवरा 12 तासात मिळाला हे बघून रामदास काकडे यांना शिक्षा झाली पाहिजे. माझ्या पोराला माझ्या नातूला द्याये. आम्हाला गाडी निघता येत नाही. आम्ही जायचं कुठं याचा तुम्ही न्याय करा. याचा जगून काय करायचे. 250 फूट जमीन खोन नेली काही राहिलं नाही. आता काय करायचं कुठं जायचं आम्ही. माझ्या पोराला माझ्या नातूला काय झालं आम्ही काय करणार. शिलोक काय करतील पैशावाली म्हणले हो. यांचं वाटोळ का व्हायचं आमचं तर केलं यांचं हवा ना माझ्या कोत. तुमच्या मुलाने आता सांगितलंय की जर समजा आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही त्याच खाणीतलं विषारी जे काही पाणी आहे ते पिऊन आम्ही आत्महत्या बरोबर. 250 फूट पाणी आहे मंत्रालयात जाऊन आत्महत्या करणार असं तुमच्या मुलांनी सांगितलं. तुम्हाला काय म्हणायचं त्याच्यावर. बरोबर आहे. मग आता दुसरा पर्यायच नाही तर काहीच नाही राहिलं. मग काय करायचं आता कुठं जायचं न्यायला. न्यायच नाही म्हणले हो. न्यायला कुठं जायचं. मग आम्ही मरायचं आता. माझ्या पोर मारायचं नातू मारायचा. मी मरू मेले तर आता मेले तरी चालन तुमच्या म्हणजे काय नाही माझा परत. जगून तरी काय करायचे. खाऊन द्या ना त्यांना काकड्यांना. पण त्यांना शासन झालं पाहिजे. त्यांना कुठं तरी शासन झाल्याच्या सुट्टीनं आमची जागा आंबळ्यात आहे. आणि रामदास काकडे त्यांच्यात वाटलं जागा आमची. मग गरिबांनी कुठं जायचं सांगा ना. वडोल पारची आहे ती आजकालची नाही. आजकालची नाही ना. तुम्ही विकली होती का जमीन पूर्वी. नाही तुमच्या नातेवाईकांनी विकली होती नाही. माझं नाव विष्णू बाजीराव आंबोरे, राहणार आंबे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मी इथला रहिवासी असताना माझा गट नंबर 110/1 110/1/2 असा 8 आणे हिस्सा त्याच्यामध्ये माझा आहे. त्या 8 आणे हिश्यामध्ये किरण काकडे, रामदास काकडे, आपला रजनीत काकडे ह्या लोकांनी तिथं उद्घाटन केलं सगळं. माझी जमीन उद्ध्वस्त केलेली पोटके लावून 4-4, 10-10, 15-15, 20 पोटके लावायचे आणि जमीन उद्ध्वस्त करून 250 ते 300 फूट माझा खोल खड्डा कांदाय. आतमध्ये पाण्याला लावले असे नाव जर सोडले ना आतमध्ये पाण्यामध्ये फिरेल. त्याच्यामध्ये माझा 8 आणे हिस्सा आहे. मग त्याच्यानंतर मी ते कोणी दखल घेणार ते आम्हाला दादागिरी करावं लागले. आता आम्ही दोघं आपल्या असल्यामुळे त्यांच्या पुढे काय करणार. त्यांचा जेवणला हायवा फिरतात. आम्ही जायवाला बोललो त्यांनी दादागिरी करायचं मारायला बोलले. आम्ही कशी लोक आहे तुला माहिती आहे का. आम्ही पोलिसांकडे गेलो. पोलिसांना विचारावं म्हणजे लोक आम्हाला अशी दादागिरी करतात. तुम्ही तरी येऊन तिथं काहीतरी करा. त्यांना 4-4 वेळा नोटीस पाठवली. पोलिसांना पाठवली. सर्कल, तलाठी, मामलेदार ह्या लोकांना 4-4 वेळा नोटीस माझ्या हाताने नोटीस नेऊन दिली 4-4 वेळेला. तर ते कुणी काही म्हणावंच घेणं. आम्ही इकडे हा म्हणतो तो पोलीस म्हणतो जा त्यांच्याकडे, तो पोलीस म्हणतो जा त्यांच्याकडे, तो साहेबच नाही तर असं झालं तसं झालं असं याच्यावरती उडवडी करून आपलं आम्हाला उडवणं लावायचे. असं आम्ही 3 ते 4 वेळा झालं. एक वेळा म्हणलं सर्कलला म्हणलं, तलाट्याला बोललो. अहो म्हणले तुम्हाला 4-4 वेळा नोटीस त्यांनी पंचनामा करण्याकरता तरी या नाही एखाद्या वेळेला. तुम्ही आम्हाला गरीब बघा तुमच्याच आम्ही हे मागण्याकरता न्याय मागण्याकरता तुमच्या यायचं तर तुम्ही जर न्याय जर नाही दिला तुम्ही जर नाही तर आम्ही जायचं कुणाकडे म्हणलं. तर त्यांनी आखी जमीन उद्ध्वस्त करून टाकली पोटके लावून. असे एक नाही 10,000 आणि शिवाय लावायचे कधी रात्रीचे लावायचे. रोडच्या कडेला आहे ना रोडाचा आमचा मावळ तालुका जाणारा रोड आहे. तळेगाव मधून निघालेला रोड जे मावळ तालुका जातो ह्या रोडच्या कडेला आहे. दिवसा बघते म्हणून रात्रीचे लावायचे 10च्या नंतर रात्रभर त्यांचा तोड दांगडू झालो. आणि ते पोटके कमी असं लावी 10-10, 20-20, 21-25 एक वेळेला उडवायचे. घरातली भांडी सुद्धा पडतात काही वेळेला. आम्ही एक वेळेला जवारी करतो आमच्या आईच्या डोक्यात दोघांचा पडला असता. दिवसा लावली होती ज्या वेळेला तर आमच्या आईला आम्ही बाजूला पळवली पळायचो तुमच्या काय बापाच्या काही तर मारायचं होतं माहिती दगडी खाली. अहो मला आमच्या शेतीमध्ये आम्ही हे करतोय आणि तुम्ही आम्हाला परत दमदाटी करता दादागिरी करता. काय सांगते बघ तिकडे जाऊन आमच्याकडे यायचं नाही. परत मेल्या गेलं तर आम्ही चालू बरपणाची आमच्या हाताखाली लय लोक मेल्यात. आणि त्यांना मग आम्ही बोललो आपलं साईडला निघून गेलो. आईला घेतली आम्ही दुसरीकडे साईडला परत 1 किलोमीटरच्या तिकडे साईडला गेलो तर यांचा स्फोटकाचा दंका चालूच होता. त्याच्यानंतर आमच्या ते 2-3 माझ्या वर्ग एकटा त्याच्या जीवाला धोका आहे. हे लोक आहे ना पोलीस लोक सुद्धा त्याच्यावरती काही कारवाई करत नाही. रामदास काकडे, किरण काकडे यांच्या हाताखाली समती ती लोक आहेत. पाकिटं देतात आणि जिथलं आपलं आम्हाला काय आहे ते फक्त ओळखवण्याकरता लगावली जा तिकडं या इकडं असं करतात. सर्कल तसा, तलाठी तसाच, मामलेदार तसा, कलेक्टर बी तसाच. ही सगळी पाकिटं लोक मोठे मोठे घेतात. आज आमची जमीन पाहिजे डायरेक्ट पाण्याला लागली. 4-4 नोटीस आम्ही सर्कल तलाट्याला, मामलेदाराला आणि पोलीस चौकीला सगळे देऊन आलो. यांनी कुणीही दखल त्याची माझी घेतलेली नाहीये. याच्याकरता सरकारने मला न्याय द्यावा. नसन हे आपला फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे, परत आपला चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना हीच माझी विनंती आहे. याच्यावरती जर तुम्हाला न्याय नसेल त्यात
तर आम्ही आपला बाप दमागामी आला, बापाला असं कळलं असायच्या गोष्टी केल्या. 12 तासामध्ये माझे वडील इथं मेले. मी दवाखान्यामध्ये आणलं, बापाने डायरेक्ट त्याच्यावरती शॉट बापाला वाढला का ह्या लोकांनी असं करून कागदपत्राचा केल्या आता नाही असताना आपला ह्या लोकांनी असा खेळ केला. तर बाप 12 तासामध्ये मेले. त्याच्यानंतर आई काय म्हणते, ते मेलेत ना, मी सुद्धा यांनी मला जर न्याय नाही दिला तर मी सुद्धा या डाकल्यामध्ये उडी टाकणार. त्या डाकल्यामध्ये तुम्ही जर गेलं बघायला ना, त्या जमिनीमध्ये जवळ 5.5-10 एकर जागा आहे, 5 एकर आपलं जय किस्सा आहे. त्या 5 एकर मध्ये जर पाहिलं तर नाव फिरण अशी एवढं पाण्याची ती पोटोके लावून त्यांनी उद्घाटन केलेलं आहे का जवळजवळ 250 ते 300 फूट पर्यंत एवढी उंची आहे. त्याची आम्ही बाईक घेण्याकरता तिथे गेल्याच्या नंतर आमच्या घरावरती हल्ला केला. घरावरती असा केला काही माझ्या मुलाची विशेष बारीक आता लग्न नवीन झाले, तो पोरगी 2 ते 3 महिन्याची पोरगी बारकी तिला, आणि ती एकटीच सोनबाई घरामध्ये असताना खिडकी फोडल्या, दरवाजे मोडले, ते मोठमोठ्याने पोरं ओरडत बसले आतमध्ये. आम्ही बाईक देत होतो इकडे खाणीवरती, ते मोठी खाण लावली त्या खाणीवरती, आणि असा विषय बघतो तिने मानले बाबा लवकर घरी या, घरावरती कुणीतरी हल्ला केलाय, कुणी दरवाजा मोडला, कुणी खिडक्या मोडल्यात. म्हणून आम्ही बोराला म्हणलं जासा बाळा पटकेने, म्हणून ते पोर आहे दुसरं पोरग होते, 2 जण घरी गेले ते तिथून तोपर्यंत निघून गेले. आम्ही गेल्यानंतर पोलिसांकडे गेलो तर आमच्याकडे तो जेव्हा काय याचं तो आपला आमचं काय तुम्ही आता घेता ही बाईक, तो तिथला माझा वाघमारे साहेब आम्ही होतो, वाघमारे साहेब सुद्धा आमच्या संघात आले. म्हणलं चला साहेब अशा गोष्टी घरी झाल्या आहेत. परत लोक काय म्हणते यांनी बाईक दिली म्हणून खोटं सांगतात काहीतरी, म्हणून आम्ही त्याला संघ नेले. घरी गेलो, म्हणलं साहेब बघा तुमच्या डोळ्याने काय असेल त्या गोष्टी. आम्ही तिथून निघालो, पोलीस चौकीला केस घ्यायला गेलो. तर पोलीस म्हणतो तिकडे जा, तो म्हणतो इकडे नाही, तर साहेब नाही. यांचा रामदास काकडे, किरण काकडे ह्या लोकांचा, आणि आपला तो गायला तर रजनीत काकडे आणि एक युवराज काकडे, असे 2-4-5 जण जे लोक आहेत, यांच्या पुढे त्यांचं काही झालं नाही. इथे पाकिटं देतात आणि डायरेक्ट गपगार होतात. गरीबा गुरुबाचा त्याच्यावरती विषय काही होत नाही. मग पोलीस तिथं आला, फक्त एक कॅमेरा उतरला, हे नाही म्हणतो असं झालं तसं झालं, आणि माझ्या काही कागद घेतला त्याने, फक्त कंप्लेंट म्हणलं की अरे माझी कंप्लेंट आहे, मला चल तिथं पोलीस चौकीला, MIDC पोलीस चौकीला, तळेगाव MIDC पोलीस चौकी आहे ना, तिथे गेलो. तिथे गेले 9 लाख उमरे, तिथं बसून घेत ठेवला मला. तो पोलीस गेला तिकडे, हा पोलीस गेला इकडे, मी बसलो नाही तिथं. अहो मला साहेब आहे काय भानगड, त्याच्याकडे गेलो. मला साहेब कंप्लेंट तरी आमची घ्या, काय जर कोणती गोष्ट जर घरी गेलं तर कुठं ना होईल. परत तिथं निघालो, त्याच्याकडे गेलो. तो म्हणतो नाही त्याच्याकडे जा. त्यांनी मला 1 तास बसून त्यांच्या कॅमेऱ्यापाशी ठेवला. मी 1 तास बसून राहिलो. ते मला साहेब इथं नाही, तू केस घेता येणार आम्हाला नाही. मी शेवटी निघालो तर गरमचा यांचा फोन आला मला, म्हणजे सोनबाई घाबरले न्यायचे म्हणून तिथून मी परत निघालो, घरी गेलो. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी हल्ला. मी अलीकडे पोरग बसलेलो होतो, मी तर तळेगावलाच होतो. हे पोरग घर पुढे खातो बसलेलं होतं, आणि त्या तिकडल्या बाजूने हलवा केला, ते स्टोपात बॅटऱ्या दाबल्या, दगडी मारल्या, ते पूर्ण तसं ते दुधाचं भोगलं होतं ते टाकून दिलं, आणि पहिले घरामध्ये पळत सुटले. परत त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी गोष्ट, असे 3 ते 4 हल्ले त्यांनी माझ्या घरावरती केले. आम्हाला तिथं कुणी सहाय्य होत नाहीये. नसन आम्हाला यांना कोणा न्याय जाते, माझं सगळं कुटुंब आहे ना मंत्रालयात घेऊन जातो आणि राखेला होतून पिटून घेतो. आणि यांना म्हणावं तुम्ही आपली जमीन खा, तिकडे पाणी प्या, त्याच्यामध्ये पाणीच आहे, आणि ते बी पाणी कसं आहे, पोटं लावलेलं घाण पाणी आहे, ते पिऊन आम्ही मरतो, आत्महत्या करतो. आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही राहिला. तुम्ही जर आम्हाला न्याय दिला तरी जेवढं तुमच्यापेक्षा आमची मागणी आहे. बरं ह्या लोकांचा वर राहते, हे लोक जे आहेत ना यांचा मोठ्या लोकांशी राहते. मोठा आज यांचा जो विषय घेतला, यांना पाकिट जर मिळतात यार कामाला, त्या गरीबाला कुणी न्याय देत नाही. तिथं तुम्ही कधी येऊन बघा, आम्ही आता 10 वेळाला मी हे 4-4 वेळाला घेऊन गेलो, 1 वेळाला नाही. पोलीस चौकीला 4-4 वेळाला नोटीस घेऊन गेलो. सर्कल तलाठी मामलेदार कलेक्टर काय असेल त्या लोकांना 4-4 वेळा घेऊन गेलो. त्यांनी आपल्याशी तोंड करायची आणि माझं नाही ऐकल्यावर घालायचं, आपण निघून जायचं. आम्ही न्याय मागायचा कोणाकडे, आमची सरकारपाशी मागणी आहे. आणि या पोलीस चौकीला यांना डायरेक्ट निलंबित करावं लोकांना. ही अशी लोक नको आहे. ही गरीबाला जर सहाय्य करीत नसेल, मोठ्यांचं जर ताटाखाली मांदार होत असेल तर आम्हाला त्याचा उपयोग नाहीये. नसेल नाही मिळत आम्ही तुम्हाला सांगितलं अशा गोष्टी करणार. राखेल होतून आपलं मंत्रालयामध्ये जाऊन आमची आत्महत्या करायची तयारी आहे. आता जगण्याका त्यांनी आम्हाला काही शेती ठेवली नाही. ज्वारी पिकत होते, भात पिकत होतं, 10-15 गुरांना घाणं ते घास बीस गवत कापताना ते पिकत होतं. यांनी तिथं काही ठेवलेलं नाही. आता फक्त पाणी. तुम्ही आता नाव सोडली तर त्याच्यामध्ये 10-20 जण अगदी आराममध्ये खेळत राहतील. मी कधी येऊन बघा सामने ह्या लोकांनी आमची कोणीही दखल घेतली नाही. माझ्या मुलाच्या माझ्या जीवाला धोका आहे याच्यापासून. काही झालं तर रामदास काकडे, किरण काकडे आणि रजनीत काकडे आणि तो जो काय जो युवराज काकडे यांच्यापासून धोका आहे. हे उद्या काही गतीने यांचा आधाराने हायवे करतात. माझ्या मुलावरती जो माझ्यावरती हायवे घातला तर जबाबदार ही 4 लोक त्यांना राहते. हीच आमची नम्रतेची विनंती तुम्हाला सांगण्याची.
ती त्यांची तर घालवली पण आमची सुद्धा ते घालवली. आम्ही त्या माझ्या वाटेवरची जी 5-5.5 एकर जागा येत होते ना, ती मी अकाउंट मध्ये त्याच्यातली विकली होती. ती 3.5-4 एकर जागा राहिली ना, तिचा पार उद्ध्वस्त करून टाकले. त्यांनी ते विकली. त्याचा विषय काय आपला संबंध नाही बोलण्याचा. त्यांनी विकू द्या. तिथं विकून काय खलास केले. मला म्हणले विकून घ्या, मागून विकून घ्या. परत दादागिरीला तू कसली जागा, तू कशाला विकून हे करतो, तिकून हे करतो. अहो म्हणजे साहेब तुम्हीच पहिलं म्हणजे आम्हाला पोते लावायचे, आम्हाला जागा उडायची, मोठी खाण करायची, तुला एक साईडला देतो. त्यांनी एक साईड मध्ये मागून म्हणायला लागले इकडे कुठली तू साईड, तिकडे होती तुझी जागा. मी उकरून घेतली तर पुढे परत मला उलटी पलटी मारतात. असं करून त्यांनी ते जमीन जवळजवळ 10 एकर 12 गुंठे जागा होती. 5 एकर 6 गुंठे जागा माझ्या नावावरती आणि 5 एकर 6 गुंठे जागा त्या तुला भावाच्या नावावरती होती. त्यांनी त्याची एकूण या माझ्या जमीन असं त्यांनी खेळ करून टाकला. मी विचारायला गेलो ते दादागिरी शिवाय बाकी काही करीत नाही. काकडे कंपनी हा किंवा हे असे जे त्यांचे व्यवसाय असल्यामुळे त्यांचे वरती आहे, हो वरती हात असल्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला धोका आहे. दोघांना आम्हाला परवानगी नाही ना आमच्या गावामध्ये. परवानगी कुठे मंगरूळमध्ये तुम्ही एकच आणलेलं आहे. आमच्या आंबळ्यामध्ये परवानगी नाही. आमच्या MIDC मध्ये वागिलेलं आहे. MIDC मोठ्या लोकांकडे त्यांचा हात असल्यामुळे ते शिक्के काढून त्यांनी पोटक्या लावून जमिनीवर अवस्था केलेली आहे. तहसीलदार काय म्हणते? तहसीलदार अजिबात नाही हो. तहसीलदार बघायला सुद्धा नाही आला. मी 4 ते 5 वेळा ही कागदपत्र त्यांच्याकडे घेऊन गेलो. 5 वेळा गेलो असेल तरी ते नोटीस दिली. त्याच्यावर त्यांचा एकानं मला पोच देणार जा आहे तसंच. काकडे लोक कुठले? काकडे लोक तळेगावचे ते लोक प्रॉफिट तळेगावचे आणि आमच्या गावामध्ये व्यवसाय त्यांचा चालू आहे. गुन्हेगारी वृत्तीची पण आहे. अहो गुन्हेगारी आता डायरेक्ट कितीतरी लोक मेल्यात हो. काय तशी दाखवून टाकतात. पोलीस त्यांचं सगळं त्यांचंच म्हणलं तर गरीब कुणापाशी नाही मागणार हो. इथं हाकायचं हे बाळा पैसे घे जाग्यावर खेळ त्यांच्या नादी लागायला नको जाऊ. इथं काहीतरी जीवनाचं परत करून घ्यायचे. तेव्हा त्यांच्यापासून धोका आहे आम्हाला. माझ्या मुलाला धोका आहे. उद्या कोणत्याही त्यांच्या आज हजाराने हवा पाळतात. किती हजाराने हवा पाळतात. कोणत्या हवाखाली आम्हाला ते चिरून टाकू शकतील. तर याला जबाबदार हे 6 लोक 5 लोक राहतील आणि पोलीस चौकी सर्कल तलाठी मामलेदार काही कलेक्टर असतील ती लोक हे अशी यांना जबाबदार राहतील. या लोकांना आमचं जर काही कुटुंबाला झालं तर तुम्ही म्हणताय की शेती फसवणूक करून विक्री केली त्या संदर्भात काय तिथं कोर्टात दावा चालू आहे? हो कोर्टात हत्या विरायला सांगायचं. कोर्टात दावा चालू आहे. 5-6 वर्ष झाले. माझे वडील त्या यांनी मेले. वडिलांनी केस लावली होती त्याच्यावरती. तर वडील मेले. लगेच त्याला वडिलांना असं कळलं का अशा गोष्टी झाल्या म्हणून तर वडील 12 तासामध्ये मेले. आणि तो दावा चालू असताना सुद्धा किरण काकडेंनी आखी जमीन परत 150-200 फूट 200-250 फूट आहे. ते जर बघायला गेलं ना तुम्ही काढा तर तिथं माणूस शिवाय पलीकडे काय नाही मोकळे. काही जनावर मोकारी जर आली ना खाली पडली तर ती बी काही त्याचा हातपाय मोडलं काही राहणार नाही शिल्लक. अशी एवढी मोठी खाण आहे. तर येऊन बघा तुम्ही. आम्ही काय लबाड बोलत असेल तर तुम्ही इथे गेलो. आम्ही मीडियावाल्याला दाखवलं. मीडियावाला समजाने जिथलं इथं बघितलेलं आहे. 4-5 मीडियावाला झालं. 4-5 वेळेला माझ्या घरी हल्ले झाले. इकडं असं केलं का इकडे हे गुंड लोक इकडे आमच्या घरी गुंड लोक पाठवतात आणि आमच्या घराला त्रास करून हाणमार करायचा विषय करतात. अहो 3 महिन्याची मुलगी बारीक पोरगी सुनबाई 22 वर्षाची पोरगी नाही अजून ती आणि तिच्यावरती हल्ला जर झाला तर त्या पोरीला काय वाटत नाही घरामध्ये एकटीला एवढा हल्ला. फसवणूक करून विक्री केलेली जमीन पण हीच आहे. हो फसवणूक केलेलीच. माझे वडील 90 वर्षाचे वडील वडिलांना नेऊन फसवणूक करून जमीन घेतली. आम्ही लगेच तिच्यावरती केस केली. आम्ही मला 4 बहिणी आहेत आणि मी एक भाऊ आहे. आमच्या 5 जणांचा काय नाही. तिकडे तिकडे कागद करून तिकडे जमीन पार्सल नावं काढून परत जिथलं आता परत नावं लावली. त्यांना वाटलं तर केस चालू आहे काहीतरी होईल. परत नावं लावली. म्हणजे सर्कल तलाठी मामलेदार हे त्यांचंच. खरेदी करायच्या वेळेला तुम्ही कोणीच लोक कोणीच नाही. आम्ही 5 नाही. माझ्या 4 बहिणी नाही. मी नाही. माझी आई नाही. एकटा म्हातारा 90 वर्षाचं म्हातारा विचारता हे कोण आहे तर म्हणतात तीच पिंपरी चिंचवडची बाई आहे. आणि ती किरण काकडेच्या नावाच्या आईच्या नावाने ती जमीन माझ्या वडिलांना फसवून ती 2.5 एकर जागा त्यांनी केली होती. ती केस चालू असताना सुद्धा तिथं उद्घाटन करून हे लावून पोटे लावून अख्खी जमीन ते 200 ते 250 फूट तिथं हिलावट लावून पाण्याला लावलेली जागा अख्खी. आता मग उन्हाळ्यातच पाणी. आता तर पाऊस का सोडा उन्हाळ्यातच पाऊस होतं. असं पाऊस नाव तिच्यात पडलं असा पाऊस आहे तुमच्या नावातले काही जमीन आता आमच्या शिल्लकच नाही. खायलाच नाही काय. मला भात पिकत होतं ज्वारी पिकत होती. 4 गुरं आहेत त्यांना घास पिकत होता. गावात कापून न्यायचं आमचं आणि सगळ्या गोष्टी पिकत होत्या. आईच्या याच्यामध्ये नाचण्या पिकत होत्या. आम्ही ज्वारी पिकत होतो मागून. त्या नाचण्या बंद झाल्या त्यामुळे आई ते ज्वारी पिकत होते. अशा गोष्टी काकड्याच्यावरती कोणाचा राजकीय विरोध असतो? अहो सगळे मोठे लोक त्यांच्या हाताखाली हो. मोठ्या लोकांसाठी कामं होतात का.